अनुकंपा, कंपॅशनेट अपॉइंटमेंट या विषयावर आधारित ही केस आहे. रविकुमार जोसेफ वर्सेस जॉइंट डायरेक्टर. 17 जून 2025 ची ही स्पेशल लीव्ह ॲप्लिकेशन आहे. ज्यामध्ये राजस्थान हायकोर्टने दिलेल्या निर्णयाचा चॅलेंज केलेला आहे. राजस्थान हायकोर्टने एक्साईज डिपार्टमेंटमधले जे कमिशनर आहेत त्यांचा ऑन ड्युटी मृत्यू झाला होता आणि अनुकंपामध्ये त्यांच्या मुलांनी त्यांना ती नोकरी मिळावी याचा अर्ज केला होता. मग अनुकंपामध्ये कोणत्या-कोणत्या प्रमुख गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिलं मुद्दा आहे सरकारी नोकरी. तुम्हाला जर अनुकंपावरती नोकरी मिळवायची असेल, तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तो व्यक्ती सरकारी नोकरीवर असला पाहिजे. दुसरा मुद्दा, तुम्ही त्यांचे फॅमिली मेंबर्स असले पाहिजेत. म्हणजेच मुलगा, मुलगी, बायको, जवळचे नातेवाईक, फॅमिली मेंबर्स तुम्ही असले पाहिजेत. म्हणजेच काका, पुतण्या ह्या अशा लांबच्या रिलेशन्सला अनुकंपा ह्या ॲम्बिटमध्ये आलेलं नाही आहे. डिपेंडंट्स म्हणजेच तुम्ही सोल डिपेंडंट्स आहात त्या व्यक्तीचे. हे तुम्हाला दाखवावं लागतं. त्या व्यक्तीचं ड्युटी चालू असताना डेथ झालेली आहे. म्हणजेच तो काम रिटायरमेंटच्या आधीच त्या व्यक्तीची डेथ झालेली आहे. आणि तुमचं फॅमिली इन्कम आहे, पण त्यात तुमचं घर भागत नाही. या 4 गोष्टी तुम्हाला प्रूव्ह कराव्या लागतात. तेव्हाच तुम्ही अनुकंपावरती तुम्हाला त्याचा उपभोग घेता येतो. प्रस्तुतच्या केसमध्ये जेव्हा त्यांच्या मुलाचा प्रॉपर्टी बघण्यात आली, त्यांच्याकडे त्यांच्या बायकोला ₹85,000 ऑलरेडी पेन्शन येत होती त्यांच्या मृत्यूनंतर. त्यांचं एक हाय इन्कम घर आहे असं एव्हिडन्समध्ये प्रूव्ह झालं. त्यांच्याकडे 33 एकर जमीन असल्याचंही निदर्शनास आलं. आणि एक अत्यंत उच्चभ्रू घरातल्या लोकांनी यामध्ये अर्ज केलेला आहे असं पाहता राजस्थान हायकोर्टाने ती पिटिशन रद्द केली आणि तीच पिटिशन स्पेशल लीव्ह ॲप्लिकेशन अंतर्गत सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली. सुप्रीम कोर्टाने देखील ही पिटिशन रद्द केली आणि वरती त्यांनी सांगितलं की अनुकंपा ही एक मदत आहे. फायनान्शियल डिस्ट्रेस ज्या घराला अचानक मृत्यूमुळे आलेला आहे आणि तो सरकारी नोकर आहे म्हणून त्याला एक मदत म्हणून अनुकंपा ह्या स्कीममध्ये त्या व्यक्तीला, त्याच्या मुलाला, डिपेंडंट्सला नोकरी मिळते. बट इट इज नॉट बेनिफिट फॉर द फायनान्शियल सेक्युअर. म्हणजेच जे काही फायनान्शियल सेक्युअर घरं आहेत त्यांना या अनुकंपा कायद्याचा उपभोग घेता येणार नाही आणि त्यांनी तो घेऊ नये असं सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये सांगितलेलं आहे. रविकुमार जोसेफ वर्सेस जॉइंट डायरेक्टर. 17 जून 2025 ची ही केस आहे.